नमस्कार। मराठा आरक्षण आंदोलनाचे प्रमुख नेते मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत। मी कधीही जातीभेद केला नाही आणि पुढेही सर्व समाजाच्या प्रश्नांसाठी लढणार असं स्पष्ट वक्तव्य मनोज जरांगे पाटील यांनी केलंय। मराठा आरक्षणाचा मुद्दा आधीच महाराष्ट्राच्या राजकारणात आणि समाजात मोठ्या चर्चेचा विषय बनलेला आहे आणि अशा वेळी जरांगे पाटील यांचं हे विधान अनेकांच्या लक्षात येत आहे। पुढे जाण्याआधी एक विनंती करेन, तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडत असतील पण अजून तुम्ही चॅनलला सबस्क्राइब केला नसेल तर चॅनलला लगेच सबस्क्राइब करून घ्या। मागील काही महिन्यांपासून मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यभर मोठ्या प्रमाणावर आंदोलन सुरू आहे। या आंदोलनाचे प्रमुख चेहरे म्हणून मनोज जरांगे पाटील ओळखले जातात। मराठा समाजाला आरक्षण मिळावं या मागणीसाठी त्यांनी अनेक सभा, मोर्चे आणि आंदोलनं केली। जालन्यातील अंतरवाली सराटी या गावातून सुरू झालेलं आंदोलन राज्यभर चर्चेत आलं। या आंदोलनामुळे राज्यातील राजकीय वातावरण देखील चांगलंच तापलं होतं। अनेक ठिकाणी सभा, चर्चा आणि आंदोलनं होत होती। दरम्यान एका कार्यक्रमात बोलताना मनोज जरांगे पाटील यांनी एक महत्त्वाचं विधान केलं। ते म्हणाले की त्यांनी कधीही कोणावरही जातीय भेदभाव केलेला नाही, तसेच पुढेही ते सर्व समाजाच्या प्रश्नांसाठी लढणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं। त्यांच्या मते समाजात एकोपा आणि शांतता राहणं खूप महत्त्वाचं आहे। कोणत्याही आंदोलनामुळे समाजात तणाव निर्माण होऊ नये याची काळजी घेणं देखील आवश्यक आहे। मराठा आरक्षणासाठी आवाज उठवताना इतर समाजांविरोधात वातावरण निर्माण करणे हा त्यांचा उद्देश नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं। त्यांच्या या विधानामुळे सध्या राजकीय आणि सामाजिक वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे। काही ठिकाणी ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरूनही चर्चा आणि वाद पाहायला मिळाले। त्यामुळे हा विषय सध्या सामाजिक आणि राजकीय दृष्ट्या संवेदनशील मानला जातो। अशा परिस्थितीत मनोज जरांगे पाटील यांनी जातीय सलोखा टिकवण्याचा संदेश दिला, हे अनेकांच्या दृष्टीनं महत्त्वाचं मानलं जात आहे। पुढील काळात या विषयावर नेमके काय निर्णय घेतले जातात आणि मराठा आरक्षणाचा प्रश्न कशा पद्धतीनं सोडवला जातो याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे। एकीकडे मराठा आरक्षणाचा मुद्दा आणि दुसरीकडे समाजात शांतता आणि सलोखा टिकवण्याचं आवाहन। या पार्श्वभूमीवर मनोज जरांगे पाटील यांचं हे विधान सध्या चर्चेचा विषय बनलंय। पुढील काळात या विषयावर आणखी कोणत्या घडामोडी घडतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। तुम्हाला अशा महत्त्वाच्या आणि सखोल बातम्या समजून घ्यायच्या असतील तर आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा। धन्यवाद।